का चालू ठेवला? कशाच्या भरोसा चालू ठेवला? हां, ह्याच्यामधून काय तुम्हाला उपत्ती आहे का कोणाचं काय त्याच्यामध्ये आहे का? ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ह्याचं उत्तर आम्हाला कोण देणार आहे? आज आमच्या घरच्यामध्ये प्रत्येक माणूस तिथं थांबलेलं आहे, उभं थांबलेलं आहे. घरातल्याला आहे ना, एक माणूस सोडला ना बाहेर थांबवतात. हां, का याला काय म्हणजे घरच्यातलं म्हणजे कोणाला तरी तुम्ही सोडा ना तिथं. हां, ही जबाबदारी आम्ही विचारतोय, हा आमचा अधिकार आहे. आम्हाला आश्वासन पाहिजे तुमच्याकडनं बाहेर निघतील आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आश्वासन द्या आम्हाला. आज 3 दिवस झाले ना साहेब या गोष्टीला. आज त्या दिवशी मंत्री महोदय साहेब जबाबदारी घ्या, जबाबदारी त्या दिवशी एकेकाने बोलावा, बोलतो त्या दिवशी मंत्री महोदय साहेब मंत्री महोदय साहेब आले होते. 2 वेळा राऊंड मारून गेले. आमदार साहेब आले होते, महापौर साहेब आले होते. त्याच्यानंतर कोणी स्टेटमेंट दिलं नाही आणि काहीच दिलं नाही. का घर आता लक्ष्मीनगर आहे ना, सगळं लक्ष्मीनगर असेल, आमचं आदर्श नगर असेल, सगळ्यांच्या ह्याच्यामधलेच नाही. हां, की ह्याची जबाबदारी बाबा घेणार नक्की कोण आहे? आज आमच्या इथं अक्षय सावंत म्हणून 15 दिवसच तिथं कामाला लागला होता. नुकतंच लग्न झालंय त्याचं. राहुल गायकवाड म्हणून त्याला 2 मुलं आहेत. अक्षय गायकवाड त्याला 2 मुलं आहेत. दोन मुलं आहेत गायकवाड. हे सगळी जी बालकं आहेत ना, फार मोठी नाहीत, लहान लहान मुलं आहेत. आमचं काय मत आहे? आमचा जीव बाहेर तर पडतोय आणि आम्हाला उत्तर द्यायला कोण नाही. जबाबदार अधिकारी पुढे येत नाही. आमच्यावर जबरदस्ती केली जाते, बाहेर कोणाला आतमध्ये सोडलं जात नाही. आम्ही काय करायचं? कोणाकडे पाहिजे? आम्ही ऐका, आम्ही त्या बचाव कार्यात अडथळा आणलेला नाही. आम्ही पोलीस प्रशासनावर अडथळा आणलेला नाही. पण आमची जी तळमळ आहे ती कोणाला सांगणार आम्ही? आणि आम्हाला अधिकारी कोण आहे जबाबदार की जो आम्हाला उत्तर देईल आणि आम्हाला आश्वासन देईल? या बाबतीत आम्हाला उत्तर महिलांना बाहेर बघितलं ना तुम्ही 100, 200, 300 लोक बाहेर उभी राहिलेली. त्यांना शब्द देऊन राहिलेलो आहे. 1 तासामध्ये तुम्हाला कोणतरी जबाबदार अधिकारी तुम्हाला तिथं काहीतरी तुमचं सांत्वन करण आणि तुम्हाला काहीतरी शब्द देईल. हां, आता मी जाऊन गेलो, आम्ही सगळी प्रतिनिधी आतमध्ये आलोय ना, त्यांना आम्ही काय सांगू? अजून तिथं 10 तास लागणार आहे. जमादार साहेब होते इथं. हां, ते म्हणाले 1 तास थांबा म्हणले. साहेब ऐका, ह्यांना मी आज बघितले. साहेब ऐका, आम्ही 3 दिवसापासून ऐका ना, आम्ही चहा पाहिजे ना तर आम्हाला सोडत नाही आतमध्ये. आता तुम्ही ना आमच्यासोबत बाहेर चला बाबा. आम्ही साहेब, मी काय म्हणलं, 5-6 जणांचा आम्ही 4-5 जण येईल, प्रतिनिधी आम्ही येईल. ही गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा साहेबांना फक्त की बाबा एवढा वेळ लागल, तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका. जे आम्ही काम करतोय सध्या आम्हाला माहिती आहे तुमचं काम आहे चांगल्या रीतीने चालू आहे. एवढा वेळ लागेल, 2 तास लागतील, 4 तास लागतील, 6 तास लागतील. थोडंसं त्यांच्याशी जमादार साहेब ऐका ना, थोडंसं त्यांना दिला सध्या ना फक्त बाबा. वर गेले थोडंसं त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. मला माहिती नाही की आपले कोणतरी घरचं सगळ्यांना पण त्यांना किंवा साहजिक आहे. मला पण कोणाचं काही हेरायचं हे होणार होतं. सिच्युएशन असं आहे की कचरा जे चौकशी होणारच. तर तुम्ही काही गमत ठेवू नका की आम्ही काही कोणाला सोडणार, तसा विषयच नाही. आत्ता आपलं PIT काय आहे ते मलेरिया आरोग्य बचाव कार्य, त्यांना बचाव कार्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर काढायचं. लवकरात साहेब तुमचं नाव काय? एक मिनिट पुढे बोल नका. 1 मिनिट ऐका, पाय नाव काय तुमचं? तुम्ही ऐका ना, तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला फूट पाडून 6 वाजून 15 मिनिटांनी ज्या भीतीला ही पडली होती, बरोबर, चिमणी पडली होती, 6 वाजून 15 मिनिटं तुम्हाला आदल्या दिवशी तुम्हाला फूट पाडू देत, त्या तुम्ही जबाबदारी काय घेतली? जे पाठीमागच्या भिंतीला जे बग पडली होती त्या टायमाला तुम्ही काय त्याला उत्तर दिलं? ऐका, माझ्या सगळे एक मिनिट कोणी बोलणार सगळे आपल्याकडे तुम्ही तुमच्याकडे फुट पाडून होते तुमच्या कामगारांनी व्हॉट्सअप होती. उत्तर निर्माण झालेलं आहे, भिंतीला चीर पडली, चिमणी देखील पडली, पण त्या गोष्टीवरती कोणी काही कारवाई केली नाही आणि त्या गोष्टीला सिरियसली कोणी घेतलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ही घटना घडली हे त्यांचं मत. हा, माझ्याकडे सगळं आहे आता. मग तुम्हाला जर व्हॉट्सअपला पाठवतो, तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या पोराला कॅन्टीनमध्ये जेवायला का पाठवलं? तेव्हा ते कॅन्टीन का बंद केलं नाही? चौकशी करायची होती मला. कधी करणार? त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. जबाबदार अधिकारी करायचं का आपल्याला काम? बघा ना, तुमच्या व्हॉट्सअपला पण आले का? तुमच्या व्हॉट्सअपला
पाठवले तुमच्या व्हॉट्सअपवर कोणी पाठवलंय का आणि कुणी पाठवलं तुम्हाला दाखवू का कुणी पाठवले पंड्या सगळ्यासमोर पत्रकारासमोर दाखवतो यांना. हा? 6 वाजून 15 मिनिटांनी तुम्हाला आंदोलन पाठवलं साहेब. साहेब दाबादाबी करू नका. जर अधिकाऱ्यांना मेन अधिकाऱ्यांना जर फुट पाठवले मेन अधिकाऱ्यांना 2 मिनिटं फक्त कसबे साहेब 2 मिनिटं यांच्या आचार्याने पाठवले. त्यांना उत्तर घेऊ दे ना, त्यांना उत्तर तर देऊन दे ना प्रश्नांची. द्या ना, उत्तर द्या. त्यांना बोलू दे पूर्ण. बोला, बरं तुम्ही बोला. त्याच्यासाठी आपण काम करतोय. कालपर्यंत आपल्याला सगळ्यांना जे काही वाटत होता की काम सत्याग्रह चालू आहे तसं नाही आहे. कारण की जे कचरा होता मलबा होता त्याच्यावर आपण जास्त मशीन ठेवलं ते अजून खचतात. खाली खचलं की आपल्याला मध्ये जे माणसं आहे त्यांना जीवित आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक वीट पण आपण इकडे करू शकत नाही. पडलेलं बिल्डिंग आहे. काय बिल्डिंग असं होतं, ते बिल्डिंग असं पडलं. मग ते जसं जसं आपण व्हायब्रेशन जास्त दिलं मग ते अजून कचण्याची शक्यता आहे. आपल्याला प्रियॉरिटी काय असतात की कुठल्याही माणसाचा जीवनाचा काही धोका नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे ते हळूहळू काढले. आणि आर्मीवाले आणि NDRF वाले ते आमच्यासोबत आहे. NDRFची टीम पण ते डिझास्टरमध्ये काम करणारे भारतातला सर्वात मोठा एजन्सी आहे. ते वेल ट्रेंड आहे. आणि अशा पद्धतीचे जे काही घटना घडतात कुठेही देशात ते सर्वात पहिला आणि सर्वात शेवटीपर्यंत त्यांनीच काम करतात. त्यांना जे सपोर्ट द्यायचा म्हणजे मशीन पाहिजे, काय यंत्रणा पाहिजे, हे सगळे आम्ही इकडचे स्थानिक म्हणून आम्ही देतो. त्यामुळे ते त्यांचं सजेशन घेऊन त्यांनी जे टेक्निकली सांगतात की हे बाबा आता कुठल्या गोष्टी सिच्युएशन कसं इव्हॉल्व झाला. म्हणजे आपण असं होता बिल्डिंग इकडचा कचरा काढला तर ते परत अजून खाली जाऊ शकतात. मग इकडचं काढलं की बॅलन्स करण्यासाठी परत कुठल्या साईडचं काढायचा ते सगळे त्यांनी ॲनालाइज करून आपल्याला सांगतात. त्या हिशोबाने आपण हळूहळू कालपर्यंत घेतलं. आणि ते घेतल्यानंतर आत्ता ते खाली जवळपास 20-25 फूट आपण खाली कचरा काढल्यानंतर आपल्याला तिथून एंट्री थोडं भेटली. ते एंट्री भेटल्यानंतर ते बिल्डिंग ते भिंती जे होता ते भिंत पण आपण लगेच पाडता येत नाही. आपण JCB जर लावला ते ड्रिलर जर लावला ते व्हायब्रेशनला अजून काय होऊ शकतात. त्यामुळे ऐका ना तुम्ही ऐका. सगळे माझं झाल्यानंतर तुम्ही जे काही प्रश्न आहे तो विचारा, मी उत्तर देतो. फक्त एवढंच आहे की ऐकून घ्या आधी. ते ड्रिल पेरलं तर ते स्टेबिलिटी कचतात. ते झालं की परत आपल्याला मध्ये जे लोक आहे त्यांचं जीवनाचं काहीतरी परत धोका होऊ नये. कारण की आपण कॅमेरा पाठवले होते. काल NDRFचे कुत्रं आलं होतं ते पण म्हणजे जे ते सांगतात मग ते पण आपण पाठवले. ते सगळे घेतला. मग त्याच्यामधून आपल्याला जे काही कंक्लुजन आला त्याच्यामधून आपण जसं सिच्युएशन इव्हॉल्व होतात जसं ते व्हायब्रेशन झाला त्या हिशोबाने आपण पुढचे स्टेप काय करायचा, कुठले मशीन वापरायचा. कधी काही कचरा काढण्यासाठी आपण मशीन वापरतो. मग ते कचरा काढल्यानंतर आपले लोक मध्ये जातात. आपले लोक म्हणजे जे NDRFचे लोक आहे, फायरचे लोक आहे ते मध्ये जातात. ते मध्ये जाताना आपण वरचं परत मशीन जर सुरू ठेवला ते व्हायब्रेशन झाला. जे गेलेलं आत्ता जे माणूस बचाव करण्यासाठी गेला ते पण अडकून बसतात. ते पण नाही व्हायचं. आपल्याला प्रायोरिटी काय आहे त्यांना वाचवायचं. त्याच्यासाठी हे लोक पण असलं पाहिजे ना आधी. माझा एक मुद्दा आहे. एक मिनिट माझा एक मुद्दा आहे. ऐका. घटना झाल्यानंतर त्या दिवशी तुम्ही इथं होते का साहेब? मी होतो ना बाबा. मी होतो दुसऱ्या दिवशी होतं सर्व दिवस. बघा. 3 दिवसपासून मी 3 दिवस तुम्ही होते. यंत्रसामग्री नाही 3 दिवस तुम्ही इथं होते बरोबर. बघा 3 दिवस तुम्ही इथं होते. माझी एक तक्रार अशी आहे. आज ज्या जोमाने हे बचाव तुम्ही कार्य आता चालू तुम्ही आहे यंत्र कमी पडलं. एक मिनिट कमी का पडलं? ज्या जोमाने आज बचाव कार्य चालू आहे त्याबद्दल आम्ही प्रशासनाची प्रशंसा करतो. पण आमची तक्रार अशी आहे की 2 दिवस जे आमचे इथले आतले माणसं आहेत त्यांनी आम्हाला जसं सांगितलंय हे बचाव कार्य त्या जोमाने 2 दिवस झालं नाही हा आमचा आरोप आहे. आणि तक्रार पण आहे. त्याच्याबद्दल मी सांगत होता आत्ता पाहिजे की आपण मशीन वाढवायची विषय नाही आहे. कारण की मशीन जाण्यासाठी थोडा रस्ता करायला पाहिजे. ते रस्ता आणि प्लॅटफॉर्म करण्यासाठी आपल्याला कचरा नाही असला पाहिजे. कचरा काढलं तर मग आपल्याला थोडं प्लेस भेटतं. जर कचऱ्यावर आपण 10 मशीन ठेवला मग ते खचतात आणि मागच्या साईडला जे डोंगर आहे अजून मग ते पण पडण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आपण ते सगळे कचरा काढण्यासाठी प्लॅटफॉर्म केला. आता कचरा काढला. कचरा काढल्यानंतर आपण एवढं मशीन लावलं तिथे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना साहजिक आहे की एवढा मशीन होता आज जास्त मशीन झाले. पण
क्लिअर करतो SOP असेल याची की हा कचऱ्याचा ढीग किती उंचीपर्यंत गेला पाहिजे, किती याची मीटरचा एक तुमचा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असेल. 180 मीटरचा- याच्यापेक्षा जास्त नाही गेला पाहिजे. परवानगी किती आहे? पण किती तो मीटरवरती होता? त्यापेक्षा मर्यादेपेक्षा अधिक वर गेला, त्याची जबाबदारी कोण घेणार? हे सगळे आता चौकशी करून आपण दोषी ठरवून जे कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई होणार. आता सर्वात पहिलं प्रियारिटी आपल्याला काय आहे त्याच्यावर फोकस करून घेऊ आपण. लोकांना बाहेर ज्यांनी काय करून प्रश्न घ्यायचं विचारला साहेब हे ते करू किती बघू. मीटर तुम्ही काय म्हणले चौकशी करून बघू. मग तुम्ही इथं असताना तुम्ही म्हणता ते मीटरला तुम्ही अंतर काय तुम्ही परवानगी कोणी दिलं? तीच उत्तर ते आम्हाला परवानगी पाहिजे कोणी नाही. दिली त्यांना एवढं मीटर फक्त 20 करायचं मला? मीटरची तुम्हाला तुम्ही आता चौकशी करायची आणि तुम्ही तर मेन आहे इथले अधिकारी. 20 मीटरची तसं नाही. मग 20 मीटर 180 मीटर तो वर चढलेला आहे त्याची डोंगर. एक SOP तेवढा असणार डोंगर 100%. SOP प्रत्येक असणार. गोष्टीची म्हणजे SOP आहे. हे तुम्हाला काय विचारलं? SOPला जर कोणी काउंटर केलं असेल, त्याचं जर कोणी उल्लंघन केलं असेल तर त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे त्याच्यावर, आणि प्रमुख कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती आम्ही स्पष्ट सांगतो, आयुक्त साहेब काय ऐकूया म्हणतात ना, सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. आयुक्त साहेब काय म्हणतात नुसतं कारवाई की नाही. हा नैसर्गिक आहे. हे नैसर्गिक कोणत्या अँगल आहे नैसर्गिक वाटते करणारच आहे. फक्त आज सदोष मनुष्यवादाचा गुन्हा आणि दाखल महाजन साहेब आले, महाजन कारण साहेबांनी काय आमचा एक म्हणले मनुष्य हे त्यामध्ये नैसर्गिक आहे. जगवलेला कोणत्या आहे. अँगलने नैसर्गिक आहे आणि आता दुसरी जे गोष्ट, आहेत त्यांचा ज्या बचाव कार्य अधिकाऱ्याच्या चालू आहे. कामगारांनी आम्ही फोटो पाठवले तुमच्या सोबत आहोत. त्यांना पाठवलं, बचाव त्यांनी लक्ष नाही कार्याच्या सोबत घातलं. आहोत. त्याच्यावर कारवाई झाली पोलीस पाहिजे. प्रशासनाच्या सोबत आहोत. त्यांनी पण ज्या आज काही जे त्रुटी आहेत, 15 त्याची मिनिटं आम्हाला फोटो उत्तरं पाठवले. शेवटपर्यंत पाहिजेत. आणि आम्हाला पहिली जी चिमणी पडली होती, पहिली जी चिमणी पडली होती त्यानंतर बघ पडली होती, फोटो आहे साहेबांना पडले, त्यांनी लक्ष नाही घातलं. हा. काम करू. आता NDRF वाले पण आपल्याला सांगतात टेक्निकल जे आहे जे काम करतात स्वतः त्यांना पण बोलू द्या. एक मिनिट बोलू बोला द्या. साहेब. आपल्यासाठी आले ते आणि मराठीमध्ये बोलला तर हिंदीमध्ये के इस घड़ी में और क्या कह सकते हैं. आप सबने जो खोया वो किसी कल्पना से परे है. उसके संबंध में क्या बोल सकता है जो आपने खोया है. लेकिन अभी एक उम्मीद होती है कि क्या पता अंदर कोई किस हालत में है, कहाँ है. कई बार ऐसे भी इस जगह मिलते हैं जहाँ पे आदमी सुरक्षित बच जाता है, नीचे वॉइड स्पेस होते हैं. तो कोशिश ये रही है कि अंतिम व्यक्ति जो भी है जिस स्थिति में है उसको बिना किसी खरोच के अगर निकाल सके, यही प्रयास है अंतिम समय तक. और क्या बाकी क्या हुआ कैसे हुआ वो हम डोमेन एक्सपर्ट नहीं है. हमारा ये है सर आप कि जो काम कर रहे हैं उसकी हम प्रशंसा कर रहे हैं. चीजें जो सर है मेरा मतलब मतलब से जल्द हो, हम ये हम उम्मीद करते हैं और आपसे. आपसे यही कह सकते हैं इस घड़ी में कि जितना से जितना अभी प्रयास है कि जल्द से जल्द हम, लेकिन एक चीज़ यही है कि अगर किसी बॉडी को डिस्ग्रेस किया या किसी की सांस एक बची है उसको कम न करें, ये प्रयास है. अगर कई बार ऐसे स्थिति भी बनती है कि बहुत, इसलिए नहीं तो डेमोलिश करना होता तो बहुत पहले सर को बोलते सर इसको कर दो और ये, लेकिन स्टेप बाय स्टेप इसलिए कि आराम आराम से कहीं सही जगह तक पहुंचा जा सके. उससे क्या है कि आपका व्यक्ति पहचान करके, और एक उम्मीद रहती है सर. हम लोग क्या है लास्ट घड़ी तक उम्मीद रखते हैं. मग कितना टाइम लगेगा तुम्हारे सोच कितना टाइम सर लगेगा इस प्रश्न का तुम्हारे जवाब में देना कितना टाइम लगेगा ऐसा? जितना अनुभव है, ये जो स्थिति बनी है इतनी भयावह, उसमें एग्जैक्ट टाइम कैलकुलेटेड मैं नहीं बोल सकता. ये मैं भी नहीं, कोई भी ऐसा फायर के भी हैं, सभी हैं. लेकिन ये मैं कह रहा हूँ कि बहुत प्रयास है और इस प्रयास को बढ़ाया जा रहा है कि जल्द से जल्द कर सके. वो आपको कह सकते हैं कि अब ये प्रयास, इसलिए शासन प्रशासन सब अपना एड़ी चोटी का जोड़ लगा रहा है कि अब हम इसको कैसे भी करके बढ़िया से, लेकिन वही एक चीज़ है कि सबको कितना बेहतर तरीके से हम निकाल सकते. ये चीजें ऐसा करो अपन है ना, सब आदमी अपन घर पे जाके बैठो 5 घंटे, ये जो 5 अभी दिन बातचीत बैठेंगे. हुई है, नहीं नहीं इस 5 बातचीत दिन का बैठेंगे अभाव, अपन. ऐसा नहीं. इस बातचीत का अभाव की वजह से समझ में बाहर आना जो होता ना, लोग 1, 2, 3 भटके दिन. हुए हैं, एक गोष्ट यही सांगतो. कारण है. एक कि हमें कोई गोष्ट, एवढा दिवस आता तुम्ही संयम बाळगलाय ना, अजून थोडा संयम बाळगा. संयम बाळगा. आम्हाला आमच्या ऐका ना एकच मिनिट. हीच गोष्ट आहे. आता हे साहेब म्हणले, NDRF वाले साहेब म्हणले ना, हीच गोष्ट आहे ना, ही आम्हाला ऐकायची होती आणि बाहेरच्या सगळ्या लोकांना ऐकायची. याचाच आम्हाला अभाव पडला होता. आम्हाला माहिती ना, आज निघणार नाही, उद्या निघणार नाही, परवा पण निघणार नाही. सरकार असं आहे, आपल्याला हा. ज्या 3 सिच्युएशनला दिवस तोंड त्याच्यावर द्यायचं जाणार ना, आहे. तिथं कोणीतरी आता सांगायला लावलं वादविवादाचा पाहिजे. मुद्दा आता नंतर ठेवा. तर आपल्याला पहिली ते हे काढणं, भांडण्यासाठी कारण नाही आलो. नातेवाईक भांडण्यासाठी नाही 2-3 आलो. दिवस झाले, त्याच्याबरोबर आम्ही पण 3 दिवस सलग रात्रंदिवस इथे जबाबदारीने आहोत. उत्तर देणाऱ्यांकडे आम्ही आलोय फक्त. त्याच्याकरता आम्ही तुम्हाला एक तुमच्या रिक्वेस्ट आहे कामात की आम्ही आपलं नाहीये. ऑपरेशन सक्सेस होऊ द्या आणि नंतर तुम्हाला काय येणार आहे नंतर बघूया आपण. सर आम्हाला पण ती जीव गोष्ट तुटतोय ना आमचाही. आम्ही पाहतोय ना, मी पण 3 दिवस झाले इथंच आहे.
वरून आमचाही खाली जीव वरून तुटतोय. खाली आम्ही पाहतोय की जबाबदार व्यक्ती आम्हाला कोणी बाहेर सांगायलाच येईना ना. काय झालं आज सर तिथं आता एक बाया एक माणसं सांगू रडतात का की. बिल्डिंगच आधांतरी आहे बिल्डिंग टोटली अशी झालेली नाही ऐकून घ्या त्याच्यामुळं बाकीचेही जीवित आपले वाचवणाऱ्या लोकांचं जीव हे वाचवून त्या बॉडीज आपल्याला रिकवर करायच्या त्याच्यात काढून घ्यायच्या हे जबाबदारीने त्याच्यामुळे आहे सांगणारं ना आम्हाला कोणच नाही ना आम्ही 3 दिवस झाला आम्हाला कोणी भेटलं नाही. कोण बोलते आम्हाला पोलीस आज तुम्ही बोलताय आता साहेब काय म्हणले काय सांगितलं टायमिंग आज नाही उद्या नाही परवा नाही आता संयमाने घ्या. किती दिवसात 4 दिवस जाणार आहे त्यांनी कसं सांगितलं तेच आम्हाला माहिती पाहिजे होतं ना. तुम्ही कुछ बोले ना साहब तुम अभी बोले क्या आज निकले का 12 बजे 2 बजे 3 बजे नहीं बोले एक दिन 2 दिन 3 दिन बोले क्या नहीं बोले टाइम नाही कामच व्हायचं आहे धीरे धीरे काळजीपूर्वक करायचे म्हणून वेळ सांगत काळजीपूर्वक साहेब ज्या दिवशी झाले त्या दिवशी मी साईडने 4 तुम्ही 3 लावले गावात ज्या टायमाला कुदळवाडीमध्ये ना मध्ये 100 लावले तिथं तुम्ही किती लावा पाहिजे सर, मी काय मग म्हणतो? आपले माणसं आहेत ना साहेब आज तुम्ही कसं जबाबदारी व्यक्ती म्हणून आमच्या पुढे आले हेच आम्हाला अभाव होता. आम्ही धन्यवाद तुमचं मानतो बाबा आमच्या पुढे आले. आता आम्हाला जाऊन थोडंसं हे काढून आम्हाला घ्यावं उत्तर जबाबदारी व्यक्तीने द्यायला पाहिजे होतं द्यायला पाहिजे ना आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे होतं तो महत्वाचा विषय आहे आहेत ना एनडीआरएफ वाले हे आपल्या मदतीसाठी सर तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पण विचारा आम्ही बाहेर काही त्रास दिला नाही म्हणून आता तुम्ही ना हे करायला आले आता कसं साहेब आले आमचा जीव आज असेल म्हणून मी पण आलो. साहेब कसं मध्ये समाधान नाही झालं आमचं समाधान जेव्हा आमची- समाधान कधी होतं माहिती आहे का? जेव्हा आमची माणसं भेटत तेव्हा आमचं समाधान होतं. कधी होणार तुम्ही म्हणता समाधान झाले का मी पडले पद्धत समाधान होणार मग आमची मुलं आहेत ना आतमध्ये. अहो, साहेब तुमच्याकडे ना अजून 2 दिवस 2-3 दिवस झाला आम्हाला 2-3 दिवस त्यांच्याकडे काम होणारच नाहीये माहितीये का 2 दिवस काम होणारच नाही आणि बाकीच्या लोकांना गरिबांना अडवू नका ज्यांचे पेशंट आहेत त्यांना अडवू नका तुम्ही आमदार खासदारांच्या गाडी करतो बाकीच्यांना अडवू नका फक्त याला सहकार्य करा आतमध्ये सोडायला कुणाला अडवू नका. अडवू नका आणि तुम्ही पुढे जाऊन नका देऊ इथून इकडे अडवा पण त्यांना आतमध्ये सोडा याला मुख्यमंत्री याला मंत्री अजून 2 दिवस चालणार आहे. चला चला